सांगली लोकसभा मतदारसंघ आणि वसंतदादा पाटील हे समीकरणच होऊन गेले होते। 1962 ते 2014 अशी तब्बल 52 वर्षे सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले। त्यातही वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने सर्वाधिक काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसची पडझड झाली। या पडझडीतही काँग्रेसचा हा बालेकिल्ला अभेद्य राहिला। देशाच्या इतिहासात काँग्रेसने एखाद्या मतदारसंघावर 50 वर्षांहून अधिक काळ सलग सत्ता कायम ठेवण्याचे हे कदाचित एकमेव उदाहरण असेल। पण 2014च्या मोदी लाटेत आणि जिल्ह्यांतर्गत असलेल्या कुरबोडीच्या राजकारणात काँग्रेसचा हा अभेद्य किल्ला ढासळला। तो आजतागायत उभा राहिलेला नाहीये। यावेळच्या निवडणुकीत देखील काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारीच मिळू नये यासाठी महाविकास आघाडीतील अंतर्गत शक्ती वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करते। याचा फटका स्वाभाविकपणे महाविकास आघाडीलाच बसणार आहे, पण त्याचे कोणालाच सोयरसुतक नाहीये। नमस्कार, मी विक्रांत नालावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत। 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली हा स्वतंत्र मतदारसंघ नव्हता। दक्षिण सातारा ते मतदारसंघामध्ये सांगलीचा समावेश होता। 1957ला सांगलीचा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। त्या काळामध्ये देशभरात काँग्रेसची हवा होती, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे कर्नाटक सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसविषयी नाराजी होती। याचा फटका कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला बसला। 57च्या निवडणुकीमध्ये सांगलीतून शेतकरी कामगार पक्षाचे बळवंतराव पाटील विजयी झाले। त्यानंतर मात्र 1962 पासून 2009च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सलग 52 वर्षे तिथून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला। 62च्या निवडणुकीत विजयसिंह राजे डफळे, 67च्या निवडणुकीत इस्लामपूरचे SD पाटील, 71 आणि 77 अशा सलग 2 निवडणुकांमध्ये गणपती उर्फ अण्णासाहेब गोटखिंडे निवडून आले। 1980ला वसंतराव पाटील यांनी पहिल्यांदा आणि एकमेव लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। 1983ला वसंतदादा पाटील यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड झाली आणि सांगलीची लोकसभेची जागा रिक्त झाली। त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत वसंतदादा पाटील यांच्या दुसऱ्या पत्नी शालिनीताई पाटील येथून निवडून आल्या। त्यानंतरच्या सलग 3 निवडणुकांमध्ये म्हणजे 1984, 89 आणि 91 अशा 3 निवडणुकांमध्ये वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाशबाबू पाटील निवडून आले। 1996च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने प्रकाशबाबू पाटील यांना उमेदवारी नाकारली आणि दुसरा उमेदवार तुम्हीच सुचवा असे सांगितले। फारसे सैख्य नसले तरी बापूंनी मदन पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला आणि मदन पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली। 1996ला मदन पाटील यांनी शिवसेनेचे पै मारुती माने यांचा तर 98ला भाजपचे अण्णा डांगे यांचा पराभव केला, पण मदन पाटील यांना फार काळ खासदारकी मिळाली नाही। 99ला पुन्हा देशात सार्वत्रिक निवडणूक झाली। यावेळी मात्र पक्षाने प्रकाश बापूंना पुन्हा उमेदवारी दिली आणि प्रकाश बापू निवडून आले। 2004च्या निवडणुकीत देखील प्रकाश बापू एकतर्फी निवडून आले। 2006 साली प्रकाश बापू यांचे निधन झाले आणि त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रकाश बापूंचे सुपुत्र प्रतीक पाटील निवडून आले। 2009च्या निवडणुकीत देखील प्रतीक पाटील हे निवडून आले। 2004 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मोहन शेठ कदम यांना उमेदवारी द्यावी यासाठी त्यांचे बंधू स्वर्गीय पतंगराव कदम यांनी पक्षाकडे आग्रही भूमिका मांडली, पण पक्षाने दादा घराण्यावरच विश्वास दाखवून प्रतीक पाटील यांना उमेदवारी दिली। मात्र या घडामोडींमध्ये वसंतदादा घराणे आणि पतंगराव कदम यांच्यामध्ये अंतर्गत दुफळी निर्माण झाली। ती आजतागायत छुप्या पद्धतीने कायम आहे। देशात मोदी लाट आली। या लाटेत काँग्रेसचे अनेक अभेद्य किल्ले भुईसपाट झाले। त्यामध्ये सांगलीचा बालेकिल्ला देखील समाविष्ट झाला। भाजपचे संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला आणि 1962 नंतर पहिल्यांदाच तेथून काँग्रेसवर उमेदवार निवडून आला। भाजपने पुन्हा एकदा संजय पाटील यांना उमेदवारी दिली, मात्र काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांनी निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे सांगितले। त्यामुळे त्यांचे बंधू विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी पुढे आले। मात्र अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणात हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला आणि विशाल पाटील यांना मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी लागली। साखर कारखानदार असलेले विशाल पाटील हे त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत असल्याने त्याचा निम्मा पराभव इथेच झाला होता। उर्वरित काम वंचित बहुजन आघाडीने केले। या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी जवळपास 3 लाख मते घेत विशाल पाटील यांच्या पराभवाला मोठा हातभार लावला। त्यांनी संजय काका पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले। आताच्या निवडणुकीत देखील हीच परिस्थिती निर्माण झाली। एकीकडे भाजपने संजय काका पाटील यांच्यावर अंतर्गत विरोध असताना देखील विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी पक्की मानली जात असताना शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितलाय। नुकतेच पक्षात दाखल झालेले पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी निश्चित देखील मानली जाते। 2014 नंतर पहिल्यांदाच येथे भाजप विरुद्ध विशाल पाटील अशी तुल्यबळ लढत होईल असे चित्र निर्माण झाले असतानाच महाआघाडीतील झारीतील शुक्राचार्यांनी विशाल पाटील यांना आघाडीकडून उमेदवारी मिळूच नये याची व्यवस्था करून ठेवली। चंद्रहार पाटील यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाल्यास विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे।